सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील आरळा या ठिकाणी आपण पाहू शकता हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हजारोच्या संख्येनं या ठिकाणी महिला आणि पुरुषसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर यांच्या विविध मागण्यासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि एकंदरीत पाहिलं तर या गावातील आणि या शिराळा तालुक्यातील असंख्य हिंदू बांधव या ठिकाणी मोर्चाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर या मोर्चामध्ये महिलांची संख्या अतिशय लक्षणीय आहे आणि या ठिकाणी महिला युवती मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर हा मोर्चा आरळा गावातील ग्रामपंचायतीपासून सुरुवात झाली होती आणि गावातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा या ठिकाणी पुन्हा आता सभेच्या ठिकाणी मार्गस्थ होत आहे। या मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आमदार संग्राम जगताप हे उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर अनेक हिंदू बांधव पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी शिराळ्याचे स्थानिक आमदार सत्यजित देशमुख हे सुद्धा आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सोबत आणि महिलांच्या सोबत या ठिकाणी मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर आमच्या मागण्या मान्य करा अशा घोषणाबाजी करत हा मोर्चा सभेच्या ठिकाणी आता गावातून फिरत चाललेला आहे। एकंदरीत पाहिलं तर हजारोच्या संख्येनं या ठिकाणी हिंदू बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या ठिकाणचे DYSP अरुण पाटील असतील, त्याचबरोबर इथले पोलीस निरीक्षक जंगम असतील, हे सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता संग्राम जगताप या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। विविध मागण्यासाठी या ठिकाणी संग्राम देशमुख आपण पाहू शकता सहभागी झालेले आहेत। सत्यजित देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं हा मोर्चा सभेच्या ठिकाणी मार्गस्थ होत आहे। विविध मागण्यासाठी या आरळा गावात हा मोर्चा करण्यात आलेला आहे। सांगली शहरापासून 100 ते 150 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आरळा गावात हा मोर्चा निघत आहे। कॅमेरामॅन सुजीतसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।